सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज पंढरपुरात जोरदार भाषण केलं। यावेळी त्यांनी भालकेंची आठवण काढली, तसंच त्यांनी आपला राजकीय प्रवास सांगितला। यावेळी उपस्थितांनी त्यांच्या भाषणाला टाळ्या आणि शिट्ट्यांनी दाद दिली। शहाजी बापू पाटील यांचं पंढरपुरातील जोरदार भाषण बघा। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी ज्या व्यासपीठावरून स्वर्गीय पंतप्रधान चंद्रशेखर, ज्या व्यासपीठावरून स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब ज्या मैदानात जनतेसमोर बोलले, त्या मैदानात महाराष्ट्र राज्याचे सर्वात कर्तबगार माजी मुख्यमंत्री आणि आजचे तुमचे माझे सर्वांचे नेते आणि खऱ्या अर्थानं या राज्यातल्या 13.5 कोटी जनतेचे लोकनायक आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, व्यासपीठावर असलेले सर्व मंत्री, सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी ज्यांचा आज प्रवेश होतोय, ते अतिशय महत्वाचे दोन नेते आदरणीय भगीरथ भालके आणि त्याचबरोबर ज्यांच्या हातात पंढरपूर तालुका मतदारसंघाचा गुलाल आहे, ते अनिल दादा सावंत आणि प्रणितीताई शिंदे आमची कन्या यांचा प्रवेश होतो। जास्त बोलत नाही मित्रांनो, मी एवढंच सांगतो, 74 सालापासून राजकारण करत असताना, कॉलेजच्या जीवनातली विद्यार्थ्यांची चळवळ उभा करत असताना, नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत आणि बेळगाव पर्यंत दौरा करत असताना अनेक मुख्यमंत्र्यांच्या जवळ जायला मिळालं, अनेक मंत्र्यांच्या जवळ जायला मिळालं, अनेक पंतप्रधानांच्या जवळ सुद्धा मला जायला जीवनात माझ्या मिळालं। अनेकांचा लाडका कार्यकर्ता म्हणून शहाजी बापू, अनेकांचा लाडका शहाजी बापू म्हणून गेली 40 वर्ष तुम्ही ऐकत आला। पण जीवनाच्या संपूर्ण राजकारणाच्या वाटचालीत मला एकच ठिकाणी आधार मिळाला, ताणलेल्या जनावराला कुठंतरी रानात तळ पाणी प्यायला मिळतं, तसं राजकारणाच्या माझ्या जीवनात मला एकच आधार मिळाला, तो आधार म्हणजे एकनाथ शिंदे साहेब। फक्त आणि फक्त बहुदाची करुणा ज्यांच्या अंतकरणात आहे, दयासागर म्हणून मन ज्यांचं आहे ना, आकाशाला गवसणी घालणारी ज्यांच्याकडे राजकारणाची बुद्धिमत्ता आहे, असं महाराष्ट्रातला आधुनिक ह्या राजनेते आहेत ते एकनाथजी शिंदे साहेब। भालके साहेबांचा प्रवेश अनेक मी गेली 3-4 वर्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो। घडणार अनेक अडचण आल्या, अनेक आपल्यात काही लोकांनी वेड्या वाकड्या व वावड्या उठवून भगीरथ दादाला त्या ठिकाणी बुजवलं, परंतु मी भगीरथ दादांना, अनिल दादा सावंत साहेबांना एवढंच या ठिकाणी सांगतो, 2 वर्षात 5,500 कोटी रुपये एकट्या सांगोला तालुक्याला मिळत असतील तर प्रणितीताई या शहराला काय मिळेल शिंदे साहेबांकडून याचा विचार सुद्धा तुम्ही करू शकता। सही करावी ते एकनाथ शिंदे साहेबांनी कधी कागद नीट वाचणार आहे, परंतु तळागाळातल्या माणसासाठी, गोरगरिबांसाठी, गोंजाऱ्यासाठी, धनगरासाठी, सनगरासाठी, टकाऱ्यासाठी, आदिवासीसाठी, मराठा असो, बौद्ध असो, मातक असो, होलार असो, कुठल्याही 18 पगड जातीसाठी रात्रंदिवस कष्ट करणार, स्वतःच शरीराकडनं बघता रात्रंदिवस राबणारं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं। आणि एवढ्यासाठी मित्रांनो उद्याची लढाई करायची। आज भगीरथ दादाचा या ठिकाणी प्रवेश होते, अनिल दादाचा प्रवेश होते। शिंदे साहेब, तुम्हाला माझी कळकळीची नम्र विनंती आहे, फक्त तानाजी सावंत सरांना आता 18-19 साली जसं लक्ष दिलं सोलापूरकडं, तसं पुन्हा लक्ष द्यायला हवा। 5-6 आमदार आजच निवडून आलं म्हणून शिवसेने जाहीर केलं, पण सावंत सर तुम्ही ज्या धाराशिवला जाऊन बसलाय ते आम्हाला घावं नाही। या जरा इकडे, ही घर तुमचं, ही घर आहे, इकडे सासरवाडी आहे, माहेरी इथं आहे, आई बापाचं प्रेम इथं आहे। एक वाक्य सांगून जातून थांबवतो, वेळ कमी आहे।
हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना मित्रांनो त्या ठिकाणी 12 मावळ्यातल्या तरुणांनी स्वतःच्या घरातली खुरपी घेतली, इळे घेतलं, कोयत्या आपल्या कुळवाच्या फाशी घेतल्या, घिसाड्याकडे लवाराकडे गेली आणि त्या खुरप्याच्या आणि इळ्याच्या तलवारी आणि ढाली बनवल्या आणि हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवरायाच्या पाठीमाग हा मावळ्याचा त्यांना पांडपोरग उभा राहिलं. निजामशाही, आदिलशाही आणि मोगलशाहीला सुद्धा हादरून टाकणार असं हिंदवी स्वराज्य स्थापन झालं ते मावळ्यांमुळे झालं. व्यासपीठावर असलेले सगळे नेते या ठिकाणी असतील, हे नेते तेवढेच बरोबर आहेत, पण स्थळातला सगळ्यात शेवटी बसलेला माझा शिवसैनिक एवढ्याच माणसांच्या तोलामोलाचा आणि एवढाच बरोबर तो शिवसैनिक आहे. ही लढाई आहे ते तुमच्या हातात आहे मित्रांनो. ही लोकशाहीची लढाई खेळायची आहे. आम्ही गुवाहाटीला गेलो, अनेक टीका झाल्या. जर गुवाहाटीला शिंदे साहेबांबरोबर गेलो नव्हतो तर हुल्लेत आहे तुम्हाला 1500 रुपये महिन्याला कुठनं मिळणार होते? अहो नव्हतं मिळत तुम्हाला पैसे मिळाला. आम्ही गुवाहाटीला गेलो, शिंदे साहेबाला आम्ही मुख्यमंत्री करतो म्हणून केलं आणि आज प्रत्येक बहिणीला 1500 रुपये भावबीज दर महिन्याला मिळते. माझी ज्योतिताई कुठं झोपडपट्टीत राहत होती, अँकर म्हणून काम करत होती, पहिली कामं देणारा. तिला मानस कन्या म्हणून प्रत्येक भाषणात मी 25 वर्ष झाले जाहीर करत होतो. आज शिंदे साहेब तुमचं दयाळू मन, एवढं मोठं मन आहे, या आंबेडकरांच्या पोरीला तुम्ही आज राज्यसभेत पाठवलं. हा सर्वात मोठा झालेला तुमचा राजकीय निर्णय असा आम्ही म्हणेन. मित्रांनो उठा, जाग व्हा. आपण इसकटलेल्या अवस्थेत आहोत. खंबीरपणे उभा व्हा. आपल्या माणसासाठी, आपल्यासाठी कष्ट करणार शेतकरी, शेतमजूर, गोर गरीब सर्वांसाठी राबणारं नेतृत्व आहे ते एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे. त्या नेतृत्वाने केलेलं काम घराघरात झोपडीपर्यंत पोहोचवा. गल्ली दादा सावंत यांचा प्रवेश हा सोलापूरच्या जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देईल. आणि 95 साली जे शिवसेनेचं सोलापूर जिल्ह्यात वैभव होतं, 4-5 आमदार होते, या ठिकाणी मंत्रीपदं होती, ते वैभव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फक्त आपण या जिल्ह्यात निर्माण करू शकतोय. उठा आणि लढाई आहे ती तुमच्यासाठी लढाई आहे, तुमची माझी लढाई आहे. नेतृत्व फक्त शिंदे साहेबांचं आहे. आपला माणूस, आपल्या घरातला माणूस, शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला माणूस, ज्यानं डोंगरावची शेती खांद्यावर कुळव घेऊन शेती केली, रिक्षा चालू आहे, सगळ्या समाजाची सुखदुःख माहीत असलेला असा हा दिलदार मनाचा, पण तेवढाच कणखर, आडवाल्याला आडवं करण्याची ताकद असलेलं नेतृत्व आपल्याला मिळालंय. त्या नेतृत्वाचे हात बळकट करा आणि भगीरथ बालके आणि अनिल सावंत या दोघांना उद्यापासून भरभरून साथ द्या. मित्रांनो, या तालुक्यात आजूबाजूच्या सर्व तालुक्यात शिवसेनेचा भगवा झेंडा हा फडकल्याशिवाय राहणार ना. जगाच्या पाठीवर अनेक पक्ष झाला असतील, पण छत्रपती शिवरायाच्या नावानं असलेला एकच पक्ष आहे, तो पक्ष म्हणजे शिवसेना आहे. हिंदू हृदय सम्राटांचे विचार असलेला हा पक्ष आहे. आणि ज्या आनंद दिघेनी रात्रंदिवस डोंगर दऱ्यात वाढवलेली ही शिवसेना आणि त्यांच्या पाठीमागं एक शाखा प्रमुख म्हणून काम केलेले एकनाथजी शिंदे साहेब आज मुख्यमंत्री आणि पुन्हा उपमुख्यमंत्री, उद्याचं भविष्य दैदिप्यमान तुमचं माझं सर्वांचं आहे एवढं खात्रीनं सांगतो. आणि लोकनायक म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचे आपण हात बळकट करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करून एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द